वाय देवाचा माणूस हाय. तुम्ही राशीव जमीन बडवत आणि त्या तिकडं हात मारून निघून जाईल. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गाव सज्जना येते परोपकार लोके निर्मिती. कोकण म्हटलं की सांस्कृतिक परंपरांचा खजिना आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्याचबरोबर कोकणातील अद्भुत रम्य असा निसर्गाची सर्व रूपे कोकणात पाहायला मिळतात. नदी असेल, समुद्र व सह्याद्री या सर्व गोष्टी कोकणाने सामावलेल्या आहेत. पण असं म्हणतात, कोकण दिवसा दिसायला जितका सुंदर तितकाच रात्री भयानक आणि शांत. कोकणातील थंडी दिवसा अनुभवायला जरी सुंदर असली तरी रात्री मात्र तीच थंडी अंगावर शहारा आणणारी असते. येथील चकवा, तंबाखू मागणारा खवीस आणि भूतांना आटोक्यात आणणारा देव म्हणजेच राखणदार. आता प्रश्न असा पडतो, राखणदार नक्की असतो का? कोण आहे हा राखणदार आणि करतो काय? राखणदाराची वेगवेगळी रूपे नक्की कोणती आहेत? राखणदार नक्की असतो का? तर असे म्हणतात की कोकणाकडे भूतं असतात, तर ते भूतं नसून पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूते म्हणजेच निसर्ग आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सानिध्यात राखणदार देखील नांदतो. कोकणातील गावांमध्ये आजही लोक म्हणतात की इथे राखणदार आहे, उगाच शहाणपणा करू नको. कोकणातील लोक या राखणदारावर निस्सीम श्रद्धा ठेवतात आणि त्याच्याशी संबंधित अनेक परंपरा आजही जपल्या जातात. घरातून बाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना राखणदारांना मनोमन प्रार्थना करून आशीर्वाद मागितले जातात. राखणदारा पाठीशी रहा असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. राखणदाराच्या काही अदृश्य नियमांचं पालन न केल्यास वाईट गोष्टी घडतात अशी ही भीती काही लोकांच्या मनात असते. कोण आहे हा राखणदार आणि करतो काय? राखणदार म्हणजे आपल्या गावच्या रेषेपासून ते घराच्या वेशीपर्यंत तो आपलं रक्षण करत असतो. तो अनेकदा आपल्या पूर्वजांच्या आत्मे किंवा विशिष्ट नैसर्गिक शक्तींशी जोडलेला असतो. कोकणातील प्रत्येक शेती, वाडी, घरामागे एक संरक्षक शक्ती उभी असते आणि हीच शक्ती राखणदार म्हणून ओळखली जाते. कोकणात राखणदाराला म्हणजेच वेतोबाला चप्पल वाहण्याची प्रथा आहे. जर एखादा माणूस लांबच्या प्रवासाला चालला असेल, जंगलातून फिरणार असेल किंवा प्रवास करून आला असेल तर तो व्यक्ती वेतोबाला चप्पल किंवा घोंगडी वाहतो. राखणदार आपल्यासाठी वाट तुडवतो, दस्त घालतो, त्यासाठी त्याला थंडी लागू नये म्हणून घोंगडी वाहण्याची प्रथा आहे. कोकणातील लोक सांगतात की राखणदार इतका भोळा असतो की फांदी वाहिली तरी तो समाधानी होतो. राखणदाराची वेगवेगळी रूपे कोणती? जर पाहिलं तर कोकणात राखणदार म्हणून काळभैरवाची अनेक रूपे आहेत आणि काळभैरव हे भगवान शंकराचं रूप आहे आणि हेच राखणदार रोग्यांना, पिशाचांना गावच्या सीमेवर रोखून ठेवतात. आणि तसेच जोगेश्वरी किंवा आळेवाडी देवता गावच्या सीमांचं रक्षण करतात. पश्चिम महाराष्ट्रात खंडोबा, भैरवनाथ आणि आई सोनाईची राखणदार म्हणून पूजा केली जाते. उत्तर भारतात सापदेव, आगदेव हे पिकांचं रक्षण करणारे ग्रामदैवत आहेत. विदर्भात कसबे भैरव, जकड भैरव तर मराठवाड्यात महाकाल भैरव आहेत. तसं बघायला गेलं तर जमिनींना, गावांना तर राखणदार आहेतच, पण गडकिल्ल्यांनाही राखणदार आहेत, जे कुठे भैरवाच्या रूपात आणि मारुतीच्या रूपात आहेत. जरी गाव बदललं तरी परंपरा मात्र बदलत नाहीत. तसंच कोकणचं नाही तर प्रत्येक गावामध्ये राखणदाराच्या रूपात वेगवेगळे देवी देवता आहेतच. कोकणात या राखणदाराची म्हणजेच वेतोबाची यात्रा सुद्धा निघते. यात्रेत कोंबडीचा आणि बोकडाचा बळी दिला जातो आणि तसेच येथे डोंगरोबाची ही यात्रा असते. तेव्हा सगळ्या डोंगराला फेरी मारली जाते. याच डोंगरोबाला नैवेद्य म्हणून भात आणि नारळ ठेवतात. शिमग्याच्या वेळी हा उत्सव केला जातो. काही ठिकाणी पंचांग पाहून राखणदाराच्या यात्रेचे दिवस ठरवतात. पण हे दिवस जरी ठरलेले असले तरी ज्यावेळी गावावर मोठं संकट येतं, गावात रोगराई पसरते, त्यावेळी
राखणदाराच्या मूर्तीला गावच्या सीमेवरून फिरवले जाते. पण राखणदार फक्त महाराष्ट्रात आहेत का? तर तसं नाही. महाराष्ट्राला लागून असलेला गोवा आणि कर्नाटकातही आहेत. गोव्यात वेतोबा, बिरोबा असे राखणदार आहेत. तर त्यावेळी लोक चेहऱ्यावर मुखवटे घालून सोंग घेतात. शिमग्याला राखणदाराचा मोठा उत्सवही होतो. राखणदार म्हणल्यावर गोव्यातले एक ठिकाण हमखास आठवतं, म्हापशेचं रखोव म्हणजेच घोडगेश्वर. घोडगेश्वराकडे गारानेच नाही तर इच्छाही मागितल्या जातात. इच्छा मागताना शब्द दिलेला नैवेद्य दाखवला जातो आणि शब्द पूर्ण केला नाही तर घोडगेश्वराचा कोप होतो. तसेच कर्नाटकातले राखणदार म्हणजेच पंजुर्ली आणि गुलिगा. पंजुर्ली शेताची रक्षा करतो, तर त्या बदल्यात लोक त्याची सेवा करतात. तर जी लोक सेवा करत नाही, गुलिगा त्याचं शासन करते. असं म्हणतात की राखणदाराची कोणी खोटी शपथ घेत नाही आणि जर कोणी घेतली तर राखणदार त्याला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही.